Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. नाही सर, ते सुसाईड करू शकत नाही. पतीसोबत झालंय की 8 दिवसापासून खूप डिस्टर्ब होते. त्यांना मेंटली टॉर्चर केलं जात होतं ऑफिसमध्ये. शाळेबाहेर समजा त्याला किडनॅप करण्यासाठी मुलं पाठवले गेले. बीडमध्ये आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. बीडमध्ये जीएसटी विभागात कार्यरत अधिकारी सचिन जाधव यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात आत्तापर्यंत कोणावरच गुन्हा दाखल झाला नाहीये. जाधव यांच्या खिशामध्ये सुसाईड नोट मिळाली असून त्यात वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव असताना देखील पोलीस गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप त्यांच्या पत्नींनी केलाय. याच मागणीसाठी पोलीस अधीक्षकांशी चर्चा करूनही मार्ग न निघाल्यानं नातेवाईकांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस सावध भूमिका का घेतायत असा संशय सुद्धा नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आलाय. सचिन जाधव यांनी आयुष्य संपवून 7 दिवस झाले तरी सुद्धा कोणावरच गुन्हा दाखल का करण्यात आला नाहीये असा प्रश्नही नातेवाईकांकडून विचारला जातोय. सुसाईड नोटमध्ये जर अधिकाऱ्याचं नाव होतं तर गुन्हा दाखल करायला हवा होता अशी मागणी सुद्धा नातेवाईकांकडून करण्यात येतेय. त्यांच्या पत्नी आणि नातेवाईक काय म्हणालेत बघा. पतीसोबत झालंय की 8 दिवसापासून खूप डिस्टर्ब होते. त्यांना मेंटली टॉर्चर केलं जात होतं ऑफिसमध्ये. किंवा 7-8 दिवसापूर्वी ज्या काही त्यांच्या घटना झाल्या, माझ्या मुलांसोबत घटना झाल्या की त्याच्या शाळेबाहेर समजा त्याला किडनॅप करण्यासाठी मुलं पाठवले गेले. किंवा त्यांच्या ऑफिसच्या बाहेर पण गाडीला धक्का लागल्यानंतर त्यांना शिवीगाळ करण्यात आली. असं इनडायरेक्टली टॉर्चर केलं जात होतं त्यांना काही गोष्टीवरून. आणि नंतर त्यांच्या जी गाडीमध्ये ती सुसाईड नोट आहे असं म्हणतात ती मला अजून दाखवली गेलेली आहे. मी त्याच्यासाठी सुद्धा मागणी केलेली आहे पण ती मला अजून दाखवली गेलेली नाहीये. ज्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव आहे त्याला डायरेक्ट मला न्याय पाहिजे, त्याला सजा झाली पाहिजे. आणि मी ती फिर्याद दाखल करण्यासाठी आले, माझी फिर्याद घेत नाहीये ते तर माहित नाही. पण मला असं फिर्याद घेऊ आपण, थोडं वेट करा या गोष्टी मला उत्तर दिलं जाते. माझी फिर्याद घेतली जात नाहीये. माझी मागणी एवढीच आहे की जी माझी फिर्याद दाखल केली जावी आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. नाही सर, ते सुसाईड करू शकत नाही. सगळ्यांनी बघितलं असेल, त्यांना सगळ्या युट्यूब चॅनलला हे ते किती स्ट्रॉंग आहे ते सगळ्यांना माहिती आहे. ती सुसाईड करू शकत नाहीत. त्यांना मेंटली खूप टॉर्चर केलं गेले. ते डिस्टर्ब होते 1 महिन्यापासून, खूप जास्त डिस्टर्ब होते. मी ऑब्झर्व केलं होतं की घरी बोलत पण होते की मी खूप डिस्टर्ब आहे, मला ऑफिसचा खूप जास्त स्ट्रेस आहे. 10 दिवस झालं सचिन जाधवने आत्महत्या केलेली आहे. एक वरिष्ठ अधिकारी आत्महत्या करतोय आणि बीड एसपी आणि इथले पीआय टाळाटाळ करतात. बीड जिल्ह्यातली पोलीस यंत्रणा फार सक्रिय आहे असं दाखवतात. परंतु गेल्या 10 दिवसापासून आत्महत्या केल्यानंतर जे तपासामध्ये त्यांच्याकडे जे कागदपत्र सापडले, जे पुरावे उपलब्ध झाले, परंतु पोलीस हेतुपुरस्सर कोणत्या भावनेनं गुन्हा दाखल करीत नाहीत. यामागे काहीतरी घोटाळा झाल्याचा अंदाज वाटत आहे. सचिन जाधववर एक अधिकारी आहे, अधिकाऱ्याने आत्महत्या केली. हा फार मोठा प्रकार जिल्ह्यात चाललाय. माननीय एसपी साहेब चांगले आहेत असं दाखवतात, परंतु 10 दिवस झाला हा प्रकार झालाय. एसपी साहेबांकडे याकडे दुर्लक्ष का करीत, याबद्दल आमचा एसपी साहेब आणि या पीआयवर संशय निर्माण झालेला आहे. त्यांनी 2 दिवसात जर गुन्हा दाखल नाही केला तर परवा दिवशी 26 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेव्हा माननीय पालकमंत्री येतील त्यावेळेस नक्कीच त्याला आम्ही अडवण्याचा प्रयत्न करू, यातील मात्र शंका नाही. 8 दिवसापासून हे लोक इकडे चक्रा मारतायत आणि एक अधिकारी सुसाईड करतो म्हणजे याचं काही कारण असतं की याच्या अगोदर 3-4 वेळा त्याच्या घरच्याला पण सांगितलं असं प्रकरण आहे. आणि एक आठवडा उलटून गेला तरी पोलिसाचं या एक घटनेकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे आम्ही सगळेच आज पोलीस स्टेशनला आलो. पीआय मोदीराज भेटलो आणि त्यांना सांगितलं कुठल्याही परिस्थितीत गुन्हा दाखल करावा लागेल. ते थोडंसं टाळाटाळ करण्याचं काम चालू होतं. एसपी साहेबाला बोलतो, हे बोलतो, पण गेले 8 दिवस झालं एक अधिकारी सुसाईड करतोय. त्याचं विनाकारण तर काही सुसाईड करू शकत नाही कोणीच. परंतु ज्या माध्यमातून जी त्यांनी स्वतः चिठ्ठी लिहून ठेवली, त्या अधिकाऱ्याचं नाव लिहिलं, त्या फाटेचं नाव लिहून सुद्धा आताही पीआय म्हणतात की नाही आम्ही गुन्हा दाखल केला तरी त्याचा तपास करू. मग आमची स्पष्ट मागणी, गुन्हा दाखल झाल्याबरोबर त्या आरोपीला अटक केली पाहिजे. नसता ते काय तपासाला वेगळं वळण लागेल. नुसता गुन्हा दाखल करायचा आणि आरोपी मोकाट सुटायचा असं चालणार नाही. आरोपीला सुद्धा ताबडतोब अटक केली पाहिजे. बीडहून योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.